आपण सध्या महत्त्वाची ही दृश्य साम टीव्हीवर पाहतोय। शिंदे गटाचे सर्व आमदार आता मुंबईतील बांद्रा इथं असणाऱ्या ताज लँड्स या हॉटेलमधून आता रवाना झालेले आहेत। आमदारांना नेण्यासाठी हॉटेल ताज लँड्स मध्ये बसही दाखल झालेली आहे आणि शिंदे गटाचे हे सर्व आमदार आता याच बसमधून विधान भवनाच्या दिशेने पुढे निघालेले आहेत। दरम्यान महायुतीच्या विजयाचा विश्वास यावेळी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे। तर मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज आखाव्या लागतात अशा शब्दामध्ये आमदार भरत गोगावले यांनी निवडणुकीतील फोडाफोडीवर भाष्य केलंय। तर आपण पाहतोय शिंदे गटाचे सर्व आमदार आता हॉटेलमधून विधान भवनामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये आता दाखल होणार आहेत। आज 11 जागांसाठी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। 12 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। जवळपास 274 आमदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि 23 मतांचा कोटा हा निश्चित करण्यात आलेला आहे। यामुळे आज या 12 उमेदवारांपैकी कोणाचे 12 वाजणार, 12वा उमेदवार कोणाचा पराभूत होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि याच पार्श्वभूमीवर गुप्त मतदान खरं होत असतं आणि म्हणूनच फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे। आणि आताची ही महत्त्वाची दृश्य शिंदे गटाचे सर्व आमदार हे आता हॉटेल ताज लँड्स मधून विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। शिंदे गटाच्या आमदारांनी खरं तर सर्व शक्ती पणाला लावलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व तयारी आमदारांची केलेली आहे। रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आलेली आहे, स्ट्रॅटेजी सुद्धा प्लॅन करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने आजचा दिवस हा शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे। शिंदे गटाकडून 2 उमेदवार विधान परिषदेसाठी रिंगणात आहेत। भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोन्ही सुद्धा विदर्भातलेच आहेत आणि म्हणून बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबतच आपण असल्याचं म्हटलेलं आहे।